पेट्रोल डिझेल संपणार ही अफवा आहे हे मान्य करूनही नागपुरात प्रत्येक पेट्रोल पंपावर शेकडो वाहन चालकांच्या रांगा लागल्याचं दिसून येत आहे। नागपूर जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांवरती सकाळपासूनच वाहन चालकांची प्रचंड गर्दी दिसून येते। अगदी 2 ते 3 तास रांगेत लागून लोक पेट्रोल भरून घेत आहेत। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। नागपुरात सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल पंपांवर जबरदस्त गर्दी पाहायला मिळत आहे। सध्या आम्ही नॉर्थ अंबाझरी रोडवर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पंपावर आहोत आणि तुम्ही पाहू शकता की सकाळपासूनच या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अगदी दुचाकी असेल, चारचाकी असेल, ऑटो रिक्षा असेल, सर्वच वाहन चालक जे आहेत पेट्रोल भरायला या ठिकाणी सकाळपासून आलेले आहेत। माझ्यासोबत काही कस्टमर्स आहेत। मला सांगा, सकाळी किती वाजता रांगेत लागले होते? 6:30 बजे आहेत, आलो होतो। सकाळी 6:30ला आले तर किती तास वेळ लागला आता इथपर्यंत पोहोचायला? 2.5 तास, अडीच तास। वही तो समझ में नहीं आ रहा सर, ये पैनिक क्यों हो रहा, लोग पेट्रोल भर रहे हैं और पूरी टैंक भर रहे। तुम्ही कशाला आलात? म्हणजे तुमचं काय पेट्रोल पूरा ड्राई है, 2 दिन से ड्राई है। कल भी आया था, कुछ नहीं मिला, आज भी वही हाल है। तर कारण कुणालाच माहिती नाही आहे, मात्र लोक पेट्रोल भरायला येत आहेत। प्रशासन असं म्हणतंय की पेट्रोल पुरेशा प्रमाणात आहेत, लोकांनी घाबरून जाऊ नये। पेट्रोल पुरेशा प्रमाणात आहे, अफवा पसरवलेली आहे, त्याच्यामुळे सगळं घडतं आहे। तुम्हाला वाटतं की ही अफवा आहे? हेच कारण आहे, सफिशियंट स्टॉक आहे, पण लोक पॅनिक होऊन अफवा पसरवून लोकांनी हे सगळं केलेलं आहे। तुमच्या गाडीमध्ये पेट्रोल संपलं होतं का? संपलं होतं, संपायला आलेलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे। अशा पद्धतीने प्रत्येक पेट्रोल पंपवर नागपुरात आणि इतर शहरांमध्ये गर्दी होताना पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.